नमस्कार, मी अनिकेत. ठळक वार्ताच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. बदलापूर शहर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन पदस्पर्शाने पवित्र झालेली भूमी. इतकंच काय तर छत्रपती शिवरायांचा एक आगळा वेगळा इतिहास या बदलापूर शहराला लाभलेला आहे. खर तर या संकल्पनेतून, या विचारांची जाणीव ठेवत आमदार किसन कथोरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक सोनवली येथे बनवलं. खर तर हे स्मारक नेहमीच कुठे ना कुठे चर्चेमध्ये राहतं. याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आंबेडकर अनुयायी असणार आहेत. एकंदरीत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमका या स्मारकाचा प्रवास कसा आहे, स्मारकामध्ये कशा प्रकारे सामाजिक कार्य होतात आणि एकंदरीतच स्मारक बांधल्याने काय नेमका फायदा होतोय. याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत बौद्ध अनुयायी तसेच समाजसेवक असणार आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. रामदास सगट सर असणारे. सर, स्वागत आहे आपलं ठळक वार्तामध्ये. एकंदरीत काय सांगाल, बदलापूर शहरामध्ये एक असं आंबेडकरी स्मारक नव्हतं जिथे बौद्ध अनुयायी येऊन अभिवादन करतील. त्यांना या अगोदर चैत्यभूमीला जावं लागत होतं किंवा दीक्षाभूमीला जावं लागत होतं. परंतु आता 14 एप्रिल असेल, 6 डिसेंबर असेल किंवा धम्मचक्र परिवर्तन दिवस असेल, या दिवशी अनेक भाविक या ठिकाणी येतात, दर्शन घेतात. एकंदरीत काय सांगाल, काय महत्व आहे या स्मारकाचं? आदरणीय आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून हे स्मारक साकार झालेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे 9 वर्षापूर्वी जेव्हा ह्या जमिनीचा कब्जा घ्यायचा होता तेव्हा असंख्य अडचणी त्यांच्या समोर आल्या आणि त्या अडचणींवर मात करून त्यांनी ही जागा बौद्ध समाजासाठी देऊ केली. हे खरंच म्हणजे फार मोठी गोष्ट आहे की जे ऐतिहासिक अशा दृष्टिकोनातून ज्या बाबासाहेब आंबेडकरांची पदस्पर्श झालेल्या भूमीवर ते जेव्हा चैत्यभूमीला भेट द्यायला गेले त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की आपण अशाच पद्धतीचं स्मारक याची प्रतिकृती का करू नये. आणि त्यानंतर त्यांनी शोध घेत घेत परदेशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्या बुद्धभूमी आहेत त्या ठिकाणी त्यांनी तिथे त्याचा अभ्यास केला आणि त्या धर्तीवर असं ठरवलं की तिथली माती, तिथलं पाणी हे सगळं ते स्वतः घेऊन आले आणि ते घेऊन येऊन ह्या भूमीमध्ये त्याने हे केलेलं आहे. तेव्हा त्या एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊनच आमदारांनी ही संकल्पना या ठिकाणी साकार करण्याचा प्रयत्न केलाय. हे खरं म्हणजे गौरवास्पद आहे. महाराष्ट्रामध्ये 288 आमदार आहेत, पण त्या एकाच आमदाराला असं का वाटावं, त्याचा विचार मग आमच्यासारख्या बौद्ध बांधवांना पडल्याशिवाय राहत नाही. आणि त्या संकल्पनेतून त्या पद्धतशीरपणे पुढची पिढी कशी घडेल याच्यासाठी या स्मारकाबरोबरच 5-5.25 एकरचं स्मारक, त्याची जर आज व्हॅल्यू पाहिली तर जवळपास 50 करोड रुपयाची व्हॅल्यू आत्ताची मार्केट व्हॅल्यू आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी ज्या वास्तू इथे उभारलेल्या आहेत, विशेष म्हणजे हे जे आपल्या डोळ्यासमोर जे वास्तू आहे लायब्ररी, ते लायब्ररी सुद्धा अत्याधुनिक असं जगामधल्या ज्या संकल्पनेतून, ज्या डिजिटल या संकल्पनेतून ती साकार त्यांनी करायचं ठरवलेलं आहे. आणि त्याच्यासाठी एक्सपर्ट कमिटी आम्ही त्या पद्धतीने एस्टॅब्लिश केलेली आहे. त्या कमिटीचं कामकाज सुद्धा मी स्वतः त्यावर देखरेख ठेवून आम्ही करतो आहोत की जेणेकरून विद्यार्थ्यांना घरी बसून सुद्धा तुम्हाला त्याचा आस्वाद म्हणजे त्याचा फायदा घेता यावा. या ठिकाणी रिसर्च स्टुडंटसाठी एक स्वतंत्र व्यवस्था आहे. त्या ठिकाणी प्रत्येक रूम मध्ये 4-4 विद्यार्थी असे बसतील असे स्वतंत्र टेबल, त्यांना रिसर्च टेबल देण्याचं व्यवस्था आतमध्ये केली आहे. त्याचबरोबर काही हार्ड कॉपी, काही ग्रंथ संपदा, बाबासाहेबांच्या बरोबरच इतर काही विचारवंतांची, जगातले प्रमुख विचारवंतांच्या विचाराची वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आपण या ठिकाणी ठेवणार आहोत. त्याचबरोबर डिजिटलच्या प्रेरणेपासून आम्ही एक लक्षात गोष्ट घेतली की लंडन, अमेरिकेमध्ये जशा लायब्ररीज आहेत त्याचा अभ्यास करून आलेले आमचे एक दुसरे स्नेही, एक जोशी, ते जोशींनी त्यांच्यावर सखोल असा अभ्यास केलेला आहे. आणि अमेरिकेतल्या आणि इंग्लंडमधल्या लायब्ररीयांचा सगळा अभ्यास करून तो आराखडा तयार करायचं काम आता सध्या सुरू केलेलं आहे. आणि त्या दृष्टीनं आम्ही या कंपार्टमेंटमध्ये मॅक्झिमम कशा पद्धतीचं आपल्याला व्यवस्थापन करता येईल त्याविषयीचा त्यांनी पूर्ण अभ्यास करून त्याचं देखभाल केली आणि त्याचा आराखडा तयार करायचं काम सध्या चालू आहे. आणि अशा रीतीने इथे भावी आयुष्यामध्ये MPSC, UPSC आणि ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धेमधून आपले विद्यार्थी तयार झाले पाहिजेत
हा दृष्टिकोन ठेवून हा लायब्ररीचा जो संकल्प आहे तो त्याने सोडला. खरोखरच हे त्यांची जी दूरदृष्टी आहे ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे. आणि केवळ एक सामान्य नागरिक म्हणून माझ्यासारख्याला निश्चितपणे ह्या गोष्टीची म्हणजे एक अट्रॅक्शन निर्माण झालं. आणि मग आमदारांच्या विषयीचा खरोखरच म्हणजे आदर इतका वाढला आमचा की यांच्यासाठी आम्ही काय करू शकतो, कुठल्या पद्धतीने आम्ही उतराई होऊ शकतो, ह्या दृष्टीनं मग आम्ही विचार करायला लागलो. आणि म्हणून मग आज आपण जे मुलाखत घेताय त्याचं उद्दिष्ट हे आहे की हे सांगण्याचं की हे संकल्पने पाठीमागचं जे त्यांनी जे वापर केलेला आहे सगळ्या त्यांच्या वेगवेगळ्या आयडियाचा तो वाखाणण्याजोगा आहे की जो आजवर कोणी केलेला नाही. आणि म्हणून ही गोष्ट महत्वाची वाटते. नक्कीच. जसं की आपण सांगितलं की दूरदृष्टी होती त्यांची की त्यांनी हे सर्व निर्माण केलं, परंतु विरोधकांचं असं म्हणणं आहे की या स्मारकाला 15 वर्ष लागले. काय नेमकं कारण होतं, का नेमकं स्मारक 15 वर्ष रखडलं? आता तो टेक्निकल भाग असा आहे माझ्यापर्यंत जोपर्यंत आलेला आहे की मुळामध्ये ही जागा आयडेंटिफाय केली होती अन्य गोष्टीसाठी की त्याच्यामध्ये जो व्यापारी संकुल उभारण्याचा पहिला भाग होता आणि त्याच्यानंतर आणखी दुसरी पण काही मंडळी प्रयत्नशील होती. पण हे सगळं करून आमदार ज्या वेळेला जिल्हा परिषदेपासून त्यांचे प्रयत्न या बाबतीमध्ये दृष्टीने चालू होते आणि जसे आमदार झाल्यानंतर त्यांनी एक ठरवलं की ही जागा मला स्मारकासाठीच द्यायची आहे की ज्या पुण्यभूमीमध्ये बाबासाहेबांचा पदस्पर्श झालेला आहे त्यांच्या अनुषंगानं एक असं वेगळं आगळं असं माध्यमातून आपल्याला काही स्मारक करता येईल का, ही संकल्पना त्यांच्या डोक्यात होती. आणि हा स्पॉट त्यांना मध्यवर्ती असा वाटला आणि त्यांनी निर्णय घेतला की इथेच मी ह्या गोष्टी करू शकतो. आणि म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. सरकार दरबारी एवढा विरोध असताना सुद्धा त्यांनी स्वतःचा पणाला लावून सगळी शक्ती हा प्रत्यक्षामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणखीन काही आरोप असे केले जातात की या स्मारकावरती धार्मिक विधी देखील होतात, त्यासोबतच लग्न वगैरे देखील होतात, बर्थडे पार्ट्या देखील होतात. अनेकांचं असं म्हणणं आहे की हे स्मारक नेमकं कशासाठी आहे, लग्नासाठी आहे की सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी किंवा धम्म प्रसारासाठी? तर त्यावरती तुम्ही काय म्हणाल की कशा प्रकारचं नियोजन असतं या ठिकाणी? आता माझ्या वैयक्तिक मत तुम्हाला पाहिजे असेल तर मी सरळ म्हणेन की या ठिकाणी जो एस्टॅब्लिशमेंट मध्ये एक भव्य असा प्रकारचं गार्डन आहे की ज्या गार्डन मध्ये 70 फुटाचा असा मोठा तुमचा स्टेज आहे. त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम व्हावेत की जेणेकरून लोकांची ये जा तिथे वाढली पाहिजे, आदान प्रदान व्हावं, हा शुद्ध हेतू याच्या पाठीमागे आहे की जनसंख्या जास्तीत जास्त या ठिकाणी आकृष्ट होते. विविध धर्माचे जातीचे लोक या ठिकाणी भेट देत आहेत या स्मारकाला. ही खरोखर वाखाणण्याजोगी गोष्ट आहे आणि त्याच्यातून धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं हे प्रमुख ध्येय आणि उद्दिष्ट असणं हे स्वाभाविक आहे ना. त्याच्यामध्ये कोणाचा विरोध असायला काही कारणच नाही. आणखीन देखील असे आरोप होतात की आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 55 फुटी पुतळा जो आहे तो या ठिकाणी बसणार आहे, काम देखील सुरू आहे. परंतु विरोधकांचं असं म्हणणं आहे की आमदार किसन कथोरे जे आहेत ते पुतळ्यांचं राजकारण करतात. म्हणजे आता कालच आपण पाहिलं तर बिरसा मुंडे यांची जयंती होती, त्या निमित्ताने देखील आपल्याला स्मारक त्यांचं पाहायला मिळते, शिवाजी महाराजांचं स्मारक पाहायला मिळते, सावरकरांचं स्मारक पाहायला मिळते, त्यातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक पाहायला मिळते. तर एकंदरीतच पुतळे बांधून आपण नेमकं साध्य काय करतो? याच्यामध्ये असं आहे की खरी म्हणजे बाबासाहेबांच्या पुतळ्या संदर्भामध्ये इतरांच्या पुतळ्याशी तुलना करण्यात काय फारसं गम्य नाही की ज्यांचं जगभरामध्ये इथेच सोडा संबंध जगभर भारतामध्ये जगात सर्वात जास्त जर पुतळे कोणाचे असतील तर ते बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत. त्यांनी केलेल्या कार्याचं हे निदर्शक आहे आणि लोकांच्या लोकभावनेतून ह्या गोष्टी घडत असतात. तिथे कोणी प्रेरणा देतंय राजकारण करते असलं तर काय भाग असायचं कारणच नाही. त्यामुळे प्रश्न असा आहे की पुतळे बांधून आपण साध्य काय करतो? पुतळे बांधून पुढच्या पिढीला प्रेरणास्थान निर्माण करण्याचं काम करतो. उदाहरणार्थ आता हा पुतळा इथे बांधला, लोक नतमस्तक होण्यासाठी इथे मोठ्या संख्येने त्या पुतळ्याजवळ येतात, त्यांचं स्मरण होतं, त्यांचा ज्ञानात जे काही त्यांनी मार्ग दिलेला आहे, धम्माचा मार्ग दिलाय किंवा ज्ञानाची इतर काही दरवाजे त्यांनी सांगितलेले आहेत, तर त्या ह्या सगळ्या गोष्टीची शहानिशा एका माध्यमातून जर होत असेल तर त्याला पुतळ्याला विरोध असायचं काहीच कारण नाही. पुतळे संस्कृती वाढते ते आता प्रत्येक जण कसं आहे, बाबासाहेबांचे पुतळे लाखोच्या संख्येने जगभर चाललेत म्हणून इतरांनी सुद्धा त्याचा जोर धरावा
त्याच्यामध्ये काय फारसं स्वारस्य मला वाटत नाही. नक्कीच. किसन कथोरे आपल्या भाषणामध्ये नेहमी म्हणतात की मी भाग्यवान आहे की बाबासाहेबांचं आजोळ आंबेटेंबे हे पण मुरबाडमध्येच आहे आणि बदलापूरमध्ये ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर येऊन गेले ते पण बदलापूर माझा मतदारसंघ आहे. परंतु जर आपण या ठिकाणी आंबेटेंबे या ठिकाणी गेलात तर तिथल्या स्थानिकांचं नाराजी पाहायला मिळते. त्यांचं असं म्हणणं आहे की स्मारक अजूनही काम पूर्ण झालं नाही, परंतु मतं मागायसाठी हे कुठेतरी षडयंत्र केलं जातं. तुम्हाला काय वाटतं की कशा प्रकारे? मला तसं वाटत नाही. त्याचं कारण सांगतो. कथोरे साहेबांनी मी स्वतः आंबेटेंबेला जाऊन आलेलो आहे. त्यांनी सुरुवातीला तिथे एक स्मारक निर्माण करून दिलं. त्या ठिकाणी एक मोठा हॉल आणि बाकी बसण्याची लोकांची व्यवस्था होण्यासाठी काहीतरी वैचारिक आदान प्रदान व्हावं, समाज मोठ्या संख्येने एकत्र यावा, या भावनेतून समाज मंदिराच्या रूपामध्ये त्यांनी ऑलरेडी एस्टॅब्लिश केलेलं आहे. परंतु त्याची देखभाल, त्याची यंत्रणा जर आम्ही जर सांभाळणार नसू आणि फक्त जर केवळ ह्या चर्चेचा विषय आपण करणार असू तर ते योग्य वाटत नाही. तर ह्या जे काही स्मारक करतायत त्याचं कारणच, स्मारकाचा अर्थच असा की त्याची जी स्मृती आहे ती जनमानसामध्ये आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत ती झिरपत जावी, हा उद्देश त्याच्या पाठीमागे प्रामुख्याने असतो. नक्कीच. जर एकंदरीत पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सोनवली जेव्हा याचा लोकार्पण सोहळा होत होता तेव्हा अनेक आंबेडकरी गटाने किंवा एखाद्या आंबेडकरी समुदायाने काळे झेंडे देखील दाखवले होते. का नेमका विरोध होता? विरोध करणारे नेमके कोण होते? आता त्याच्याबद्दलचं मला विशेष माहिती नाही, कारण मी अत्यंत म्हणजे नॉन पॉलिटिकल, काय माझा त्याचा संपर्क नाही. चळवळीशी फक्त अभ्यास आहे. अगदी थोडक्यात त्याच्यातून एकच गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे की कुठल्याही कार्यामध्ये एक गट असा तयार होतो जो प्रतिगामी वृत्तीचा असल्यामुळे तो काहीतरी खुसपट काढण्याचा प्रयत्न करतो. एखादी कुठली गोष्ट, आता ही एवढी मोठी भव्य वास्तू 1-2 वर्षात तयार होणं शक्य नाही. त्याचं तुम्हाला सांगतो, ही वास्तूचा जो भाग आहे, हा संबंध जर परिसर पाहिला, 5.25 एकरचा परिसर, त्याच्यामध्ये हा सगळा डोंगराळ भाग होता. त्याचं सपाटीकरण करण्यामध्ये 5-7 वर्ष गेली. 2009 पासून या सगळ्या प्रोसेस चालू आहेत. लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे त्याची मान्यता त्या सरकार दरबारातून मिळवणं हे किती अवघड आहे. आपल्याला साधं रेशन कार्ड काढायला गेलं तरी चक्रा किती मारायला लागतात, याच्यावरून आपल्याला कळायला हरकत नाही. तेव्हा निर्माण केलेले जे प्रश्न आहेत ना, ते अशा लोकांनी केलेत, त्यांचा फारसा विचार करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. नक्कीच. जाता जाता थोडं निवडणुकांबद्दल बोलूयात, कारण विधानसभेचा निवडणुकांचं वातावरण पाहायला मिळते. त्यातच देशातली सगळ्यात मोठी लोकशाहीची उत्सव आता 20 तारखेला आपण सर्वजण साजरा करतोय. आपला प्रत्येक मत जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मूलभूत अधिकार दिला मताचा, तो प्रत्येक जण बजावणारे. नागरिकांना अशा वेळी काय आवाहन कराल? कारण अनेक लोक असे असतात की जो सुट्टीचा दिवस असतो तो हॉलिडे म्हणून सेलिब्रेट करतात. त्यांना असं वाटतं की माझ्या एका मताने काय देशाचं भवितव्य होणार आहे. अशा नागरिकांना काय तुम्ही आवाहन कराल? पहिली गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला ही राज्यघटना जी दिली आहे त्याचं मोल जगातल्या लोकांनी केलेलं आहे. तेव्हा अशी राज्यघटना टिकण्यासाठी पुरोगामी विचाराच्या मंडळींनी आपला यथायोग्य विचार करूनच ह्या गोष्टी केल्यात तर ते जास्त योग्य राहील असं मला वाटतं. आता स्पेशली बोलायचं झालं तर आमच्या श्रद्धा या ठिकाणी या स्मारकामुळे एक किसन कथोरे हे व्यक्तिमत्वच असं लोकाभिमुख झालेलं आहे की त्यांच्या पक्षी आणि इतर दृष्टिकोन डोळ्यासमोर कधीच येणार नाही आणि येतही नाही. की ते आता त्या सगळ्या पातळ्या, सगळ्या शृंखला तोडून ते व्यक्तिमत्व अतिशय वरच्या पातळीवर गेलेलं आहे आणि म्हणून ते आम्हा सगळ्यांना प्रिय आणि एक्सेप्टेबल आहे. आणि त्यांच्यासाठी ह्या सगळ्या भावना, खरं म्हणजे आम्ही संबंध समाजाने ह्या गोष्टी आपण साकल्याने विचार करून या गोष्टीचा विचार करावा असं मला वाटतं. आणि आपल्या समाजामध्ये ते मोठ्या संख्येने तशा पद्धतीचं परिवर्तन होत आहे आणि लोक त्यांच्या पाठीशी राहणं स्वाभाविक आहे. त्याच्यामध्ये मी वेगळं काय सांगण्याची गरजच नाही. शेवटचा प्रश्न, आमदारकीच्या निवडणुका आहेत, तुमच्या मते आमदाराची व्याख्या काय? आमदार कसा असला पाहिजे? आता त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ज्या भागात आम्ही बसलेलो आहोत आणि ज्यांच्या कृपेने आम्ही या ठिकाणी या सगळ्या गोष्टी त्याचा आस्वाद घेतोय, तर ते किसन कथोरे हे आमदार आहेत ना, हे खरंच आदर्शास पात्र आहेत. मी मगाशीच सांगितलं की 288 आमदारांपैकी फक्त एकाला तसं करावंसं का वाटलं,
काही ठिकाणी नागपुरात झाल्यात गोष्टी, पण त्या काय कुठल्या यांनी केल्या नाही, त्यांच्या वेगवेगळ्या संकल्पनेतून संघटनांनी केलेल्या आहेत. पण कुणातरी एकाच्या पूर्ण म्हणजे अंतर्मुख होऊन जेव्हा ते विचार जर केला, तर त्यांना मनस्वी ह्या गोष्टीपासून इतकं हे आहे की ध्यास घेतलेला होता त्यांनी, की हे माझं अजरामर अशा पद्धतीचं, म्हणजे त्यांना जर मला स्वतःला वाटतं की आमदारांना पर्सनली जर विचारला प्रश्न, तर ते नक्की हेच सांगतील की माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा भाग कुठला असेल तर हे बाबासाहेब आंबेडकर स्मारक. तर एवढा जीव ओतून त्यांनी काम केलंय, तन मन धनाने त्यांनी या ठिकाणी उतरून हा सगळा समाज एकवटण्याचं काम केलंय. त्याबद्दल त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत, कारण ह्या निमित्ताने आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न करतो. अन्यथा आमची स्थिती काय आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा मला वाटतं की त्याचं अधिक काय फारसं काय बोलण्याची मला गरज वाटत नाही. समाज हा चांगला सुशिक्षित आहे, त्यांना आपली काय करायचं आहे कर्तव्य त्याची चांगली जाणीव आहे आणि त्याप्रमाणे होणारच आहे. नक्कीच. तर प्रामुख्याने आपण पाहिलं तर हे होते रामदास सकट. अतिशय सविस्तररित्या त्यांनी स्मारकाचा झालेला इतिहास, स्मारकावर होणाऱ्या घटना आणि येणाऱ्या काळात स्मारकाचे होणारे महत्व देखील स्पष्ट केलेत. आमदार किसन कथोरे यांनी दूरदृष्टीने हे स्मारक निर्माण केलेलं आहे आणि 288 आमदारांना लाजवेल असं कार्य एका कार्यसम्राट आमदारांनी केले असं देखील मत त्यांनी दिले. तसेच आमदार म्हटलं की त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे फक्त किसन कथोरे हे नावच डोळ्यासमोर येतं असं मत देखील त्यांनी व्यक्त केले. खरं तर या स्मारकात जर तुम्ही याल तर इथे प्रशस्त बुद्धांची मूर्ती तुम्हाला मनमोहन करेल. एक शांतीचं स्वरूप बुद्धांना मानलं जातं आणि या ठिकाणी आल्यावरती तुम्हाला जे तुमचे दुःख असतील ते बाजूला सोडून तुम्ही अतिशय ध्यानमग्न व्हाल. इतकंच काय तर तुम्ही या ठिकाणी याल तर तुम्हाला इथे विचारांची आदान प्रदान व्हायसाठी एक मोठी लायब्ररीची संकल्पना देखील त्यांनी या ठिकाणी निर्माण केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पुतळा केलाय. खरं तर पुतळा म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी एक आदर्श असतो की ज्यांना बघून आपण अनेक गोष्टी शिकतो. त्याच उद्देशातून हा पुतळा साकार केल्याचं देखील रामदास सकट यांनी म्हटलेलं आहे. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आणि तुमच्या या स्मारकाबद्दल ज्या आठवणी असतील त्या आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तुर्तास इतकंच. धन्यवाद. धन्यवाद.